नमस्कार, मी स्वागत खपाले. केबीपी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सोलापूर विद्यापीठ अंतर्गत युवा महोत्सवाची तयारी सगळीकडे धूमधडाक्यात चालू आहे. सध्या यंदाचा जो युवा महोत्सव आहे तो सांगोला येथे पार पडतो आहे. सध्या आपण केबीपी कॉलेज मधील जे विद्यार्थी आहेत ते या युवा महोत्सवाची तयारी कशा प्रकारे करत आहेत त्याची माहिती घेणार आहोत. सध्या माझ्यासोबत आहेत केबीपी कॉलेजचे प्राध्यापक नाईक नवरे सर. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या युवा महोत्सवाची तयारी कशा प्रकारे चालू आहे. सर, कशा प्रकारे सध्या तयारी चालू आहे आपल्या महाविद्यालयामध्ये? आपल्या महाविद्यालयामध्ये आपण जवळजवळ एक 37 इव्हेंट कला प्रकार सादर करतोय. तर सगळ्या इव्हेंटची तयारी जोरदार चालू आहे. आणि आपल्या कॉलेजचं असं आहे की आपण यावेळेस चॅम्पियनशिपसाठी मागच्या वेळेस आपण 3rd चॅम्पियनशिप घेतलेली आहे. तर यावेळेस आपण पहिल्या किंवा दुसऱ्यासाठी आपण तयारी करतो आणि ही तयारी आपली जोरदार चालू आहे. साधारण किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे यावर्षी? आपले एकूण कलाकार आहेत 36 कला, म्हणजे 36 कला प्रकारात आहेत सगळे. किती इव्हेंट आहेत सध्या? आपले इव्हेंट आहेत 37. गेल्या वर्षी किती बक्षीस आपल्याला प्राप्त झाली होती? गेल्या वेळेस आपल्याला एकूण 13 बक्षीस आहेत. त्यातलं वाङ्मय विभागाची फिरती चॅम्पियनशिप आहे आणि 3rd चॅम्पियनशिप आहे आपल्याला. यावर्षी काय टार्गेट ठेवून तुम्ही ही सगळी प्रॅक्टिस घेत आहे? आता ह्या वेळेसचं टार्गेट आहे की आपल्याला पहिली चॅम्पियनशिप कशी, लास्ट टाइम आपण 3री चॅम्पियनशिप घेतल्याने यावेळेस पहिली कशी याच्या तयारीने सगळे आहेत. तर हे होते प्राध्यापक नाईक नवरे सर. आपण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये युवा महोत्सवाची जोरदार तयारी चालू आहे. याच एका इव्हेंट मधील एक विद्यार्थिनी आपल्यासोबत चर्चा करते. आपण जाणून घेऊयात की या युवा महोत्सवाची जी तयारी चालू आहे ती कशा पद्धतीने तयारी चालू आहे. नमस्कार, माझं नाव समृद्धी सावंजी. गेल्या महिन्या ते 1.5 महिन्यापासून आम्ही सर्व विद्यार्थी या युवा महोत्सवाची तयारी करत आहोत. खरं तर ह्या विद्यार्थ्यांबद्दल एक आवर्जून सांगायचं झालं तर दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून जी मेहनत लोक घेतात आणि त्या मेहनतीचं यश प्रत्येकालाच मिळतं. ह्याचा अनुभव आमच्या गाठीशी आहे. म्हणजे मागच्या वर्षी आम्ही 3री चॅम्पियनशिप घेतली. आज त्याच्याहूनही मोठं आम्ही काहीतरी ध्येय बघतोय आणि त्यासाठी ही 2 पावलं पुढे टाकण्यासाठी हे सगळे विद्यार्थी तयार आहेत. आम्हाला मार्गदर्शन लागलेले आमचे सागर नाईक नवरे सर असतील, नलवडे सर असतील, नायकू सर असतील, ह्यांनी आमच्यावरती एक विश्वास ठेवलाय. आणि आज या सगळ्यांच्या विद्यार्थ्यांकडून मी सरांना एक वचन म्हणण्यापेक्षा आश्वासन देते की ह्या वर्षी तुम्ही जी आमच्याकडे अपेक्षा ठेवली ती नक्कीच आम्ही पूर्ण करू. आणि या सांगोल्यामध्ये होणाऱ्या युवा महोत्सवामध्ये आम्ही जे स्वप्न पाहिले ते स्वप्न नक्कीच पूर्ण करू. तर हे होते या इव्हेंटचे विद्यार्थी. यावेळेस गेल्या वर्षी 3रा क्रमांक आला होता. यावेळेस त्यांनी गरुड झेप घेत पहिला नंबर काढण्याचं सरांना आश्वासन दिलेलं आहे. आणि यावर्षी केबीपीचा डंका 100% वाजणार सर, विषय आहे का? तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये आम्ही बघतोय की तेवढा जोश आहे, तेवढी जिद्द आहे, तेवढी मेहनत घेत आहेत. तर यांना शुभेच्छा देतो आपण. केबीपी न्यूज मध्ये आल्याबद्दल धन्यवाद.